प्रत्येक गोष्टीचा आहे ना एक सीझन असतो. सध्याचा सीझन आहे पोपटीचा. टायटल आणि थंबनेलवर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण घरच्या घरी प्रेशर कुकरमध्ये पोपटी बनवणार आहोत. काय होतं की पोपटी आहे ना ही शेतामध्ये केली जाते. शेत असतं, शेतामध्ये एक मडकं घ्यायचं असतं, मडक्यामध्ये भांबुर्ड्याचा पाला टाकला जातो, त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन असतं, त्याचबरोबर अंडी असतात, बटाटे असतात, शेंगा असतात. या सगळ्या गोष्टी ना एकत्र मडक्यामध्ये पॅक करायच्या असतात आणि ते मडकं गवताच्या आगेवरती ते जाळायचं असतं आणि त्यामध्ये जी शिजून जी बनते ती असते चिकनची पोपटी. घरच्या घरी प्रेशर कुकरमध्ये पोपटी बनवण्याची आपली संपूर्ण तयारी झालेली आहे. तर चला वळूया आपण रेसिपीकडे. मी ना इथे ना 1 किलो चिकन घेतलेलं आहे. बघा त्याला असे ना काप दिलेले आहेत, असे गॅशेस द्यायचे. म्हणजे काय होतं की आपण जे मॅरिनेशन जे करू त्यासाठी तर ते मॅरिनेशन अगदी आतपर्यंत शिरेल. हा मसाला जो आहे तो एकदम आतपर्यंत शिरेल. हे बघा मी 1 किलो चिकनचे ड्रमस्टिक्स घेतलेले आहेत. मॅरिनेशनचे मसाले आहेत. हा आहे आपला घरचा मसाला, हे आहे हळद, हा चिकन मसाला, धने जिरे पूड, गरम मसाला, काश्मीरी लाल आणि मीठ. तर आता हे सगळे मसाले आहेत ना हे चिकनमध्ये टाकायचे. 2 चमचे आपल्याला दही टाकायचे आणि त्याच्यावरती ना आपल्याला अर्धा लिंबू टाकायचा आहे. इथे ना आपण प्रेशर कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि हे बघा त्याला ना बेस आहे ना, बेसमध्ये ना मी मक्याच्या कणसाची सालं जी असतात हा बेस लावतोय आपण त्या मक्याच्या कणसांच्या सालांचा. आणि सर्वात मेन इन्ग्रेडियंट आहे हा आहे भांबुर्ड्याचा पाला. हा मी कालच आणलेला, काल संध्याकाळी मी हा तोडलेला, जेणेकरून हे थोडी पानं आहेत ना थोडी काळपटली आहेत पण त्याचा सुगंध तुम्हाला सांगू एकदम जबरदस्त. आता याच्यावरती आहे ना एक लेअर आपण आहे ना पावट्याच्या शेंगा टाकायचे आणि त्याचवरती आहे ना आपल्याला हे जाडं मीठ टाकायचं आहे. त्यावरती जाईल एक मूठभर ओवा टाकायचा आहे आपल्याला, म्हणजे ओव्याने चांगला सुगंध होतो. त्याचबरोबर आहे ना या पावट्यांमुळे गॅस होतो, तो गॅस कंट्रोल करण्यामध्ये आहे ना ओव्याची खूप मदत होते. अजून थोडासा पाला टाकूया आपण. हे मक्का ऑप्शनल आहे आणि त्यावरती जाईल आता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन. थोडे बटाटे जातील. त्यावरती पुन्हा एकदा पावटे. फायनली हा भांबुर्ड्याचा पाला. आपल्याला शक्य तितकं पॅक करायचं आहे कारण का मेन गेम आहे तो आहे या पाल्याचा सुगंध जो असतो त्याचा आणि ह्याच्यातनं जे मॉइश्चर रिलीज होतं ना त्याच्यावरती हे चिकन शिजलं जातं. जेव्हा हे शिजतं ना हा पाला सगळा आळला जातो. अशा प्रकारे ना आपल्या पोपटीचा कुकर रेडी झालेला आहे आणि आपल्याला आता हे गॅसवरती चढवून 4 ते 5 शिट्या द्यायच्या. ह्या भांबुर्ड्याच्या पाल्याचा आहे ना वास एकदम अख्ख्या घरभर दरवळायला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात आणि तिकडेच आपल्याला इंडिकेशन्स मिळणार आहेत की आपलं चिकन, अंडी, बटाटे आणि शेंगा सगळ्या एक समान शिजलेत. बघा ही आपली पोपटी आहे ना फायनली रेडी झालेली आहे आणि चिकन बघा मस्त शिजले. हे बघा इझिली निघते. बटाटे बघा इझिली आतमध्ये जाते. हे बघा आणि तुम्हाला पावटे दाखवतो. हे बघा हे पहा आरामात निघतात. बघा बिया आरामात निघतात आणि मकी आहे बघा. हे पहा इथे हे बघा. अशा प्रकारे आहे ना पोपटी बनवण्याची पद्धत आहे ना तुम्ही आहे ना एकदा नक्की ट्राय करून पहा. तेल अजिबात नाही आहे याच्यामध्ये आणि सगळंच्या सगळं प्रोटीन्स आहेत. हे बघा ना आणि भांबुर्ड्याच्या पाल्यांनी आहे ना इतकं जबरदस्त काम केलं ना. जसा कुकर उघडला ना मी घरामध्ये इतका सुगंध पसरला ना
आणि भांबुर्ड्याच्या पाल्याशिवाय ही पोपटी होणारच नाहीये. तुम्हाला एकच रिक्वेस्ट करतो की अशा प्रकारची पोपटी ना तुम्ही घरामध्ये ना नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर.